मध्ये हर आज दिनांक 17 डिसेंबर 2025 आमचा नर्मदा पायी परिक्रमेचा आजचा 45वा दिवस आहे. आम्ही आहोत आता करोली येथील समाज मंदिरात, पाटीदार समाज मंदिरात. आता तिथून आम्ही आमचा पुढच्या प्रवासाला जाणार आहोत. तर चला बघूयात आज काय आपल्याला दिसतं ते. नर्मदे हर. आपण अंधार पडलो होतो तेव्हा निघालो गावातून, गावाच्या त्या टोकाला होतो आणि आता उजेड झालंय तरी अजून गाव संपत नाही. एवढं मोठं गाव आहे. कुठलं गाव आहे हे? आहे करोली गाव. कुरोलीवर आपण जाणार आहोत बकनेर. बकनेरच्या साईडला आपण दुपारचं भोजन प्रसादी घेणार आहोत आणि त्यानंतर पुढे ठरवू कुठे जायचं आहे ते. आणि ते एक घरगुती सेवा आहे. इथं लोकांना चाय प्रसादी दिली जाते. नर्मदे हर. इथं सगळ्यांना चहा प्रसादीची सेवा दिली जाते. खेडी गावात सकाळी सकाळी लोक शेकोटीसाठी आलेत. इथे गाईंजवळ शेकोटी केली आहे. बैलांजवळ शेकोटी. नर्मदे हर. आणि आजचं आपलं सूर्यनारायणांचं दर्शन या गावातून झालेलं आहे. परिक्रमावासी आता गाव संपले, चालतायत. धुके आहे आज थोडं थोडं. सकाळी चालून आल्यानंतर परिक्रमावासींनी 7 किलोमीटर चालून आल्यानंतर आता आरामासाठी थांबलेले आहेत. आराम प्लस आपलं काही नाश्ता वगैरे बालभोग घेतील. सोबत बिस्किट, चिवडा काही ना काही घेतलेलं असतं परिक्रमावासींनी. त्याप्रमाणे मग आता घेतात. 7 किलोमीटर कंटिन्यू चालतात. सकाळी सकाळी कळत नाही. थंडी चाललं की थंडी पण वाजत नाही, म्हणून सकाळी कंटिन्यू चालत राहतात. आणि आपण बसू आता थोडा पुढे. नर्मदे हर. 8 किलोमीटर चालून आल्यानंतर सकाळपासून आपल्याला एक आश्रम लागलाय, पतकी बावडी. तिथं आपल्याला चहा प्रसादी बालभोग काहीतरी असेल. चला तर बघूयात काय आहे तिथं. इथे मानता मानली जाते. नारळ बांधलेत लोकांचे खूप. आपण जाऊया तिथं. आश्रमाचा आत इंटरफेस असं आहे. आणि आल्या आल्या आमच्या गौरी मैया लगेच झोका खेळायला बसलेत. पतकी बावडी. इकडं पंचमुखी हनुमान आहे. तिथं हे करा, दर्शनाला जायचंय. आता आपण गाणं चालू आहे म्हणून तिथपर्यंत जाऊ शकत नाही, कॉपीराइट येतात. स्पष्ट क्लिअर गाणं ऐकू आलं तर. नर्मदे हर घेतली आपण. त्यानंतर आपण निघालो आता पुढच्या प्रवासाला. नर्मदे हर. इथे पुढे 4 रस्ते आलेले आहेत. आपल्याला जायचं सरळ मनावर, उर्दाना, वायल, जातीपूर, जोधपूर, बकानेर सरळ. इकडं नाही उजव्या हाताने
ग्रामपंचायत जोधपुर हिरालाल अलावा. असं एकदम सुशोभीकरण केलंय गावाला. पूर्ण छान असा रस्ता आणि नारळाची झाडं. इकडनं एक रस्ता येतो. इथे कारल्याची शेती लावली. कारली, भाजीपाला खूप मोठ्या हॉर्टिकल्चर पण आहेत. तर पेरूचं शेती आहे इकडे. इकडे कारल्याची शेती आहे. नर्मदे हर. नंतर आपण आलोय तर अजंदा या गावात. अजंदा या गावात असं भव्य मोठं मंदिर आहे. पूर्ण ग्लास वॉल तुम्हाला दिसत असेल. गावातील महिला त्यांच्या कामासाठी निघाले आहेत. नर्मदे हर. कृष्ण MCCB. नर्मदे हर. तर चौकातून आपल्याला डावीकडे वळायचं. एक 10-11 किलोमीटर चालू आल्यानंतर आता सगळेजण उन्हाला बसले आहेत. पुढं शेक घेत आहेत. पाणी वगैरे पिऊन काय असतील शेंगदाणे वगैरे ते नाश्ता वगैरे करून मग निघतील पुढे. नर्मदे हर. थोडीशी विश्रांती केली, आराम केला आणि आपण निघालोय आता पुढच्या मार्गाला. इथून एक 6-7 किलोमीटर आपल्याला पुढचं आश्रम आहे दुपारच्या भोजन प्रसादीचं. आणि तिथून 11 किलोमीटर पुढचा आश्रम, मुक्कामाचं गाव. आश्रम माहीत नाही. गाव 11 किलोमीटर आहे पुढचं. आश्रम मागं पुढे राहतात 2-2 किलोमीटर. म्हणून पुढचा पण प्रवास एक 12-13 किलोमीटरचा असेल दुपारून. थंडीचा जोर थोडा वाढला आहे. तर बघूयात आता आजचा दिवस कसा निघतो. कारण थंड हवा आता अजूनही चालू आहे म्हणून स्वेटर काही काढलं नाही आज. आता या वेळेसपर्यंत आपण स्वेटर काढून घेतो. पण बाहेर थंडी असल्यामुळे थंड वारा त्रास होतो. मंकी कॅप घ्यायचं पण विसरलो आहे. आता पुढे कुठं मार्केट भेटलं तर मंकी कॅप, हँडग्लोव्ज आणि सॉक्स नवीन या गोष्टी घ्याव्या लागणार आहेत. कारण थंडी आता वाढण्याजोगी राहिली. नर्मदे हर. पुढे चालून आल्यानंतर तिथं परत चाय प्रसादी आणि बिस्किटची सेवा दिली जाते. नर्मदे हर. इथं 4 रस्ता आलाय. तिथून आपल्याला सरळ जायचंय. लिंबी गाव आलंय. लिंबी गावातून आपल्याला सरळ जायचंय. पुढे दिसतंय गाव आपल्याला थोडं गावाची चाहूल बघूया आता. नर्मदे हर. आपण आलेलो आहोत आता बकानेर या गावी. आपलं दुपारची भोजन प्रसादी आपण याच गावाला घेणार आहोत. इथून आता गावात 500-700 मीटरवर आश्रम आहे. तर आपण दुपारची भोजन प्रसादी घेऊन आपण पुढच्या मुक्कामाच्या दिशेने जाणार आहोत. तर चला बघूयात आता आपल्याला भोजन प्रसादी किती वाजता मिळते. कारण आता वाजलेले आहेत 12:20. भोजन प्रसादी तयार असेल तर लवकर निघू म्हणजे पुढे आपल्याला कपडे धुवायला सोपं पडेल. जर भोजन प्रसादी तयार नसेल तर आपण इथं कपडे धुवून घेणार आहोत आणि मग पुढे भोजन घेऊन पुढे दुपारी जाणार आहोत.
नर्मदे हर. इथं एक छोटीशी नदी आहे, तिकडे डॅम आहे. डॅमचं पाणी अडवलेलं हळूहळू. गावकरी बायका इथे कपडे धुत आहेत, इथे शेती करतायत. डांगर काकडी काहीतरी लावतील. ठिबक आथरते ती पोरगी. नर्मदे हर. पुढे आलो आपण. पूल ओलांडून एक रस्ता इथं जातो आणि समोरच बोर्ड लावलाय महापरिक्रमा वास योग्य ठरणे व भोजन प्रसादी की उत्तम सोय. डाव्या हाताला आपल्याला वळायचं आहे बकानेर. बाकानेरला तर यात्रा होणार आहे वाटतं 1-2 दिवसात का झाली आहे, कारण इकडे सगळं पाल वगैरे येऊन पडलेत. इथे काहीतरी यात्राचा प्रबंध दिसतोय. 1-2 दिवसात इथे यात्रा असावी. जागा वगैरे तयार केली म्हणजे असावी, अजून झालेली नाहीये. नर्मदे हर. आश्रमाचा इंटरफेस अशा प्रकारे परिक्रमावासी भोजन प्रसादीसाठी बसलेले आहेत. इथे भोजन प्रसादी चालू झालेली आहे. इथं भोजन प्रसादीसाठी हा आलो. इथे भोजन प्रसादी बनते. नर्मदे यार. दाल बाटीचा प्रबंध दिसतोय. इकडं विश्रामगृह. इथं आपण लावलंय आसन आणि इथे आसन लावल्यानंतर आपण ताट आणि कमंडलू काढलंय. पुढे आपण जाणार आहोत. इथं सगळे असे हे असतात आणि ताट आणि कमंडलू आपण जेवायला जाणार आहोत आता. नर्मदे हर बाबाजी. झालं जेवण. भोजन प्रसादी घेतली आणि आपण आता निघालोय लोणेरा या गावाकडे. लोणेरा गाव इथून असेल 12 किलोमीटर. 12 किलोमीटरला आपण आज मुक्काम करणार आहोत. आज जेवणाला होता दाल बाटी. खूप दिवसापासून इच्छा होती दाल बाटी खायची. आज दाल बाटी खाल्ली. मस्त दाल बाटी, भात, मिरची आणि लोणचं. छान असा पाहुणचार होता आजचा. आणि आज भोजन प्रसादी घेतली आणि आता आम्ही निघालोय पुढच्या मार्गाला लोणेरा या गावाकडे. नर्मदे हर. दुपारची भोजन प्रसादी नंतर त्या गावातून पुढे आल्यावर असा सडक मार्ग लागतो. इकडं सडक मार्ग जातो. इथं नर्मदा परिक्रमा मार्ग, बकानेर, कल्याणपुरा आहे. कल्याणपुरापासून धनखेडी 3.5 आणि 4 लोणेरा अशा पद्धतीने हा रस्ता आहे. आपल्याला आता या रस्त्याने पुढे जायचं आहे. इथून पुढून पगडंडी मार्ग आहे. एक 3-4 किलोमीटर चालून आल्यानंतर
त्यांच्याकडून, कारण एकही झाड नाही, बसायलाही झाड नाही, ऊन खूप आहे आणि रस्ता असा आहे की बसायलाही झाड नाही आहे. अजून आपलं डेस्टिनेशन आहे तरी 5 ते 7 किलोमीटर लांब आहे आणि चालायचं आहे, ऊन आहे, थकवा जाणवतोय, पण बसायला झाड नाही आहे म्हणून आपण कंटिन्यू चालतोय. कधी कधी येतं, कारण जे रस्ते नवीन बनलेले असतात त्याच्या आजूबाजूला झाडं तोडलीत, जी जुनी रस्ते असतात त्यांना तरी राहतं झाडं. इकडे नाही आहे. आता पुढे दिसत आहेत 1-2 झाडं, तर बस आराम करूयात. नर्मदे हर. पुढे आल्यानंतर आपल्याला वरखेडी म्हणून गाव लागलंय. त्या गावातून आपल्याला पुढे जायचं. इथून काहीतरी 4 किलोमीटर पुढे आश्रम आहे. 4 ते 5 किलोमीटर जाऊन आपल्याला मुक्कामाच्या ठिकाणी जायचं आहे. नर्मदे हर. पुढे गाव लागलंय आणि तिथे आपण थोडा आरामासाठी बसलोय. निघालो तेव्हापासून झाडं पण नव्हती, नवीन रस्ता असल्याने बसायला पण जागा नव्हती. आता एक गाव लागलंय वरती, नेट आहे आणि बसायला असं वरंडा आहे, त्या वरंडावर बसलोय आपण. थोडासा आराम झाला की पुढच्या प्रवासाला निघू. नर्मदे हर. वरखेडी गावातून आल्यानंतर इकडे एक डावीकडे रस्ता जातो आणि एक लुनेरासाठी उजवीकडे आपला RCC कॉन्क्रीटचा रस्ता आहे. तो उजव्या हाताला ओढून आपल्याला RCC मार्गाने लुनेराकडे जायचं. आणि इथे दिलंय मांडव मार्गाला ह्या इकडनं जातो, ते आपल्याला ह्या मार्गे जायचं आहे. नर्मदे हर. आपण आलोय आता लुनेरा बुजुर्ग या गावात. गावाच्या पलीकडे आश्रम आहे आणि आपण आज तिथं मुक्कामावर राहणार आहोत. पुरा विश्व मेरा परिवार आहे, वसुधैव कुटुंबकम. नर्मदे हर. आम्ही केलेली आहे आता. हे आहे लुनेरा गावाचा मुख्य चौराया, जो मेन बाजार आहे तो. इथे टंट्या भिल यांचं स्मारक पण आहे. पाण्याची टाकी पण आहे. इकडं बाजार आहे. नारद्यार इधर से. इथून डाव्या हाताला आश्रम आहे. इकडं टंट्या भिल यांचं स्मारक आहे. इकडे एक रस्ता जातो गावात आणि एक डावीकडे रस्ता ओढतो. आपल्याला डावीकडे ओढायचं आहे. इथे पाटी दिली आहे, बोर्ड लावलाय उजव्या हाताला ओढायला. भारत माता सेवाश्रम लुनेरा बुजुर्ग. नर्मदे हर. इथून समोर या रस्त्याने गेल्यावरच आश्रम दिसतंय. रस्त्यात पाणी खूप दिसतंय. आश्रमाचा इंटरफेस असा आहे. इथून वरती जायचंय. परिक्रमावासियांनी अशाप्रमाणे आपापले आसन लावले, एक आसन लाईनीत, सरळ लाईनीत. अजून परिक्रमावासी येणार आहेत. अशा प्रकारे आश्रम येते. नर्मदे हर. इकडे परिक्रमावासियांची आरती चालू आहे. लगेच इथे दालबाटीचा बेत. आज दालबाटीचं जेवण आहे. इकडे स्वयंपाक चालू आहे दालबाटीचा. बाबाची दालबाटीचा. नर्मदे हर.
दुसरं स्वयंपाकघर आहे, स्वयंपाक चालू आहे. स्वयंपाकाची तयारी परिक्रमावासियांना जेवणासाठी. गावाले आले तर आपल्या स्वयंपाक मदतीसाठी. इथे गावातील दोन तीन बंधू आले ज्यांचं पोट दुखतंय. आता यांची नाभी सरकली आहे, ते त्यांची नाभी बसवत आहेत. हे इथं भाऊ आहेत, बाबांचे पाय वगैरे सोडून देत आहेत. तिकडे दोघं भाऊ आहे, गोळी पाय सगळं मालिश करून देत आहेत. अशा पद्धतीने सगळी सेवा दिली जाते. भैया आपका नाम क्या है? क्रिश जायसवाल. रोज आते हो आप इधर? चार सभी भाई मतलब वो भाई भी सब लोग रोज आते हैं? रोज येतात ते सेवा करायला इथे. रोज आते हो खबर का? तर आश्रमामध्ये आता भोजन प्रसादीच्या अगोदर या ठिकाणी गावातील जे काही गृहस्थ असतील किंवा सेवा करणारे मुलं आहेत ते इथे आलेले आहेत सेवा देण्यासाठी. तर दिवसभर परिक्रमावासी चालतात, त्यांचे पाय दुखतात, त्यानंतर पाठ दुखते वजन घेऊन. तर डॉक्टर पण आलेले आहेत सेवा देण्यासाठी या ठिकाणी. तर पोलीस काका आहेत आमचे, त्यांच्या या ठिकाणी पाय चोळण्याचं काम सुरू आहे. आणि एकदम व्यवस्थित अशा पद्धतीने कुठल्याही प्रकारचा आळस न करता किंवा घाई गडबड न करता सगळी व्यवस्थित ती सेवा करतात. इकडे अजून बाबाजी बसलेले आहेत पाय चोळून घेण्यासाठी. आणि इकडे संभाजीनगरचे, वैजापूरमधील बरेचसे आपल्या महाराष्ट्रातले मंडळी आहेत जे 60+ आहेत, त्यांची या डॉक्टरांनी या ठिकाणी सेवा केलेली आहे. इथं लहान मुलगा आहे 10 ते 12 वर्षाचा, तोही या ठिकाणी परिक्रमावासियांची सेवा करतोय. इकडे दुसरे डॉक्टर आहेत, ते या ठिकाणी पाय चोळून देत आहेत. नर्मदे हर.